स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आजच्या सेशनमध्ये आपण एनर्जी बॉल ऍक्टिव्हिटी आणि मी स्वतः तुमचं जे हिलिंग करून देणार आहे त्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये प्रॅक्टिकली अनुभवणार आहोत. तुमच्या शरीरावरचे दुखणे कमी होताना किंवा मानसिक तणाव कमी होताना आजच्या सेशनमध्ये तुम्ही अनुभवणार आहात. जे लोक आजचं रेकॉर्डिंग बघणार आहे, हे रेकॉर्डिंग बघून देखील तुम्ही करू शकता. त्याचा रिझल्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अनुभव करू शकता. सो स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. सर्वप्रथम आपण जे बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये ते म्हणजे चार ऊर्जा म्हणजे तीन ऊर्जांचे बॉल, थ्री एनर्जी बॉल आणि एक बॉल आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी कशा पद्धतीने वापरू शकतो. आता हे एनर्जी बॉल कशासाठी? पहिला, आपण स्वतः आपल्या कुटुंबातील सदस्य आणि आपलं घरातील वस्तू आणि वाहनं यातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण एक एक्सरसाइज करणार आहोत. ती पहिली म्हणजे फुटबॉल एक्सरसाइज. फुटबॉलला ज्या पद्धतीने आपण पाय मारून दूर लोटत असतो, अगदी त्याच पद्धतीने आपल्या जीवनातले दुःख, कष्ट, नकारात्मकता, अनारोग्य याला आपण त्या एक्सरसाइज मध्ये दूर करणार आहोत. दुसरं जे आपण प्रॅक्टिकल करणार आहोत एनर्जी बॉलचं, तो आपण सेल्फ फिलिंगसाठी वापरणार आहोत. आणि तिसरा बॉल आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, घरातील वस्तू आणि वाहनांना प्रदान करणार आहोत. आणि एक बॉल आपण या ब्रह्मांडात कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करतोय, तो एक मजूर असेल, शेतकरी असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, प्रत्येक व्यक्ती आपल्याला जगवण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी जो राबतो आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला ग्रॅटिट्यूड म्हणून आपण एक ऊर्जांचा बॉल प्रदान करणार आहोत. तयार आहात प्रॅक्टिकलसाठी? ओके, चलो ग्रेट. कुठल्याही रेखेचं प्रॅक्टिकल करत असताना थोडं पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्यामुळे तुमची जी सोर्स ऑफ एनर्जी लेवल असते ती वाढत असते. तर प्रॅक्टिकलसाठी रेडी राहायचंय. पहिला आपण करणार आहे फुटबॉल एक्सरसाइज. ओके, जे लोक वर्किंग मध्ये आहेत, कुठे ऑफिसमध्ये आहेत, त्यांनी हे प्रॅक्टिकल आजचा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. ओके, चला माझ्यासोबत आता प्रॅक्टिकलला सुरुवात करायची आहे. चला, दोन्ही हात जोडायचे आहे. दिव्य रेखी शक्तीला आवाहन करायचं आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करते आहे. क्राऊन चक्रात ही ऊर्जा थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य आरोग्याचा लाभ ही ऊर्जा प्रदान करत आहे. दोन्ही हात रब करायचे. पहिला आपण बनवतोय फुटबॉल. ज्या फुटबॉलमध्ये आपण आपल्या जीवनातील सगळे दुःख, आपल्या घरच्या व्यक्तीतल्या जीवनातील दुःख, कष्ट यांना आपल्यापासून खूप लांब करणार आहोत. रब युअर हँड. एक एनर्जीचा बॉल आपण तयार केलेला आहे. आता याला आपण फुटबॉल घोषित करतोय. माझ्या हातातील या बॉलला मी फुटबॉल घोषित करत आहे. आणि मी मंजुषा, माझ्यासारखी प्रार्थना तुम्ही म्हणायची आहे मनातल्या मनात. मी मंजुषा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घरातील प्रत्येक वस्तू आणि आमची सगळी वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, माझं घरातील प्रत्येक वस्तू यामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्य, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. तुमच्या हातातील बॉल जड झाल्याचा अनुभव तुम्हाला होईल. आणि या बॉलला जणू आपण तीनदा जोरात फुंकर मारायची आहे.
ब्रह्मांडात ही सगळी ऊर्जा जाऊन शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. आणि नाभीपासून तीनदा कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट करायचं आहे. हा झाला आपला पहिला फुटबॉल एक्सरसाइज, ज्यातनं आपण आपल्यातली नकारात्मकता, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यातली नकारात्मकता, आपण वस्तू, वाहनं याच्यातली नकारात्मकता आपण दूर करत असतो. सगळ्या प्रकारची नकारात्मकतेला आपण दूर करत असतो. पहिला बॉल कळला, फुटबॉल एक्सरसाइज, ज्यात आपण सगळ्या निगेटिव्हिटीशी आपण डिस्कनेक्ट करत असतो. ठीक आहे, सगळ्या नकारात्मकतेशी आपण डिस्कनेक्ट करत असतो. क्लिअर? हा झाला पहिला फुटबॉल एक्सरसाइज. आता आपण जो बॉल तयार करणार आहे तो आपल्या एनर्जीला पॉझिटिव्हिटी मिळण्यासाठी, शरीराला आरोग्य प्राप्तीसाठी आपण पहिला बॉल स्वतःसाठी घेणार आहे. ठीक आहे, परत दोन्ही हात रब करायचे आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी एनर्जी. एक एक ऊर्जांचा बॉल तयार करायचा आहे. हा ऊर्जांचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, ऐसे म्हणून हा बॉल स्वतः ग्रहण करायचा आहे. स्वतः ग्रहण करायचं आहे, डोक्यावर टाकायचं आहे. कल्पना करायचं आहे डोळे बंद करून की या बॉलच्या ऊर्जा तुमच्या प्रत्येक चक्र, जिथेही तुम्हाला पेन आहे, जिथेही वेदना आहे, तिथे पोहोचत आहे. आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे झालं स्वतःसाठी पहिला बॉल. दुसरा बॉल आपण कुणाला देणार आहे? आपल्या कुटुंबातील सदस्य, आपलं घर, आपला घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनांना. ठीक आहे, पहिला फुटबॉल होता, तो एनर्जी बॉल मध्ये काउंट होत नाही, तो निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी. आता पहिला बॉल आपण स्वतःसाठी ग्रहण केला. दुसरा बॉल फॅमिली मेंबर्स, घर, घरातील वस्तू, वाहनं. ओके, परत एक ऊर्जांचा, एनर्जीचा एक बॉल तयार करायचा आहे. हा बॉल, जो ऊर्जांचा बॉल तयार झालाय त्याला अफर्मेशन, हा बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला, घरातील वस्तूंना आणि आमच्या वाहनांना प्रदान करत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभत आहे. घरातील प्रत्येक वस्तू, वाहनं आणि घराला दिव्य रेकी शक्तीचं संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो म्हणून जणू तुम्ही घराच्या पूर्ण एनर्जीमध्ये हा बॉल स्प्रेड करता आहे, असा अनुभव घ्यायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा आपला जो बॉल आपण तयार केला, तो, ही ऍक्टिव्हिटी करायला 5-7 मिनिटं लागतात, पण खूप महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. दिवसभराची ऊर्जा आपण आपल्या कुटुंबातील सदस्याला, घराला, घरातील वस्तू आणि व्यक्तींना प्रदान करतोय. त्यानंतरचा जो लास्ट बॉल आहे, तो या ब्रह्मांडामध्ये कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करतो आहे, राबतो आहे, त्या व्यक्तीचं ग्रॅटिट्यूड म्हणून आपण नेक्स्ट बॉल जो आहे तो प्रदान करणार आहे. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचे आहे. एक ऊर्जांचा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. हा बॉल या ब्रह्मांडातील मी प्रत्येक व्यक्तीला देत आहे. या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवन जगत आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र सुखाची
उधळण होत आहे, प्रत्येक व्यक्ती सुखी होत आहे, आनंदी होत आहे, आरोग्य संपन्न होत आहे. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक व्यक्ती जो कष्ट करत आहे, प्रामाणिकपणे आपल्या जीवनयापन करत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मी या ऊर्जांचा बॉल प्रदान करत आहे व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमसुखाची व्याप्ती होत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो म्हणून मोठा असा समजा की जणू तुमचे हात ब्रह्मांडाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही हा एनर्जीचा बॉल प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसा नाभीपासून तीनदा कट 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 डिलीट 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 करायचं आहे. आपण सगळ्या ऊर्जांच्या शक्तीला आपल्या नाभीपासनं आपण ते कनेक्शन डिस्कनेक्ट करत आहे आणि त्या ऊर्जा आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करत आहे. क्लिअर? ओके. हे झाले आपले ऊर्जांचे 4 बॉल. या संदर्भात कुणाचा काही प्रश्न आहे का? एक दोन प्रश्न घेऊ आणि मग आपण आपल्या हिलिंग प्रोसेसकडे वळूया. इथपर्यंत कुणाचा काही प्रश्न आहे का, जे आता आपण बघितलं? बोला मॅडम. माईक ऑन करा. हा बोला. हा हे रोज करायचंय का मॅडम? हे रोज करायचं आहे. मी म्हणजे दैनंदिन आता प्रॅक्टिस प्रोसेस. देखील काय करायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, दैनंदिन प्रॅक्टिस कशा पद्धतीने असली पाहिजे ते ओके. आपण शिकणार आहोत. ओके. ओके, ठीक आहे. हा, ठीक ठीक. आहे. हा सर. गीतांजली मॅडम. मॅडम मला प्रश्न नाहीये. फक्त मला अनुभव सांगायचा आहे की माझी भाची आहे, पुतणी आहे जी 9 वर्षाची आहे. आणि थोड्या वेळापूर्वी मी एनर्जी जी आपण काल एक्सरसाइज केली की एनर्जी ऍक्टिव्हेट करायचं, ते मी करत होते आणि ती माझ्या बरोबर करत होती. तिला काही माहितीच नाहीये, फक्त तिला माहितीये की मी रेकी सेशन अटेंड करते. आणि सकाळपासून तिचं खूप डोकं दुखतंय, अंग दुखतंय. पण शी फेल्ट व्हेरी गुड आफ्टर डुईंग दॅट. माहिती नाही, ती मला म्हणाली की मलाही ते जाणवतंय, मलाही ती ऊर्जा जाणवते आणि तिचं आता डोकेदुखी खूप थांबली आहे. ती रडत होती अक्षरशः दिवसभर डोकं दुखतंय म्हणून. आणि ग्रेट. खूप बरं वाटतंय मला आता. छान छान, ग्रेट, थँक्यू. रोहिणी मॅडम. मॅडम, हे एनर्जी बॉल दिवसाच्या कुठल्या वेळेस केले तर चालतील? सकाळी केलं तर जास्त बेटर आहे. जास्त बेटर आहे. म्हणजे ओके ओके, दिवसभराची ठीक आहे ऊर्जा ठीक तिथे तुम्हाला मिळून जाते. आहे. दर्शना मेहता मॅडम. ठीक आहे. हॅलो. हा मॅम. हा बोला. ते आपण जेव्हा करतो ना मॅम, तेव्हा ते उलटते का पुन्हा? म्हणजे असं काही नुकसान होत नाही ना त्याचं आपण केल्यानंतर ना ते नाही. हे बघा, मन चंगा सेफच? तो कटौती में गंगा. अगर मन में गडबड हो, ठीक आहे, एक लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज युअर माइंड. ठीक आहे. जे मना मन म्हणून समर्थांनी सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. आणि त्याच मनामध्ये जर तुम्ही नकारात्मक भाव ठेवले तर मग तुम्हाला तिथे नकारात्मक ऊर्जा जाणवू शकतात. का बरं? कारण ते आपण मनात क्रिएट केलेलं आहे ना. या जगामध्ये मी तर कालच जसं सांगितलं की संध्याकाळी कोणती भाजी करायची हे पहिले डोक्यात तयार होतं. या जगामध्ये जी हो. कुठली निर्मिती झालेली आहे आजपर्यंत ती पहिले डोक्यात होते, मग प्रॅक्टिकल, मग प्रत्यक्षात ती ऍक्शन घेतल्यावर प्रत्यक्षात उपस्थित होते. मग जीवनामध्ये सुख असो दुःख असो, इट्स क्रिएट मल्टिपल टाइम. आपल्या जीवनामध्ये ते मल्टिपल येत असतात. हा सॅमसंग सर, नावाने जॉईन करत जा. काय नाव आहे तुमचं? हॅलो. कुठे गेलेत सर? मॅडम, हा बोला. महेंद्र. ओके, बोला. मॅडम, आपण जेव्हा आपली एनर्जी दुसऱ्याला देतो त्यावेळेस आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे ना? स्वतःचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. 1 2 3 4 जी प्रोसेस सांगितली, 1 2 3 4 5, ती प्रोसेस कम्प्लीट करून स्वतःचा औरा लॉक करून मगच आपण दुसऱ्यांना हिलिंग करायचं. कसं असतं, आपण जेव्हा दुसऱ्यांची एनर्जी कनेक्ट करतो आणि बरं. त्यावेळेस जर तुम्ही नंतर हिलिंग दिल्यानंतर डिस्कनेक्ट नाही केलं तर ज्या पद्धतीत तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर लोक हिलिंग करतात, म्हणजे कुणाचंही पेशंटला तपासतात, साधा डेंटिस्ट जरी असेल
तरी तो मास्क आणि हँड ग्लोव्ह ते डॉक्टर वापरत असतात, बरोबर की नाही? बरोबर आणि बरोबर. आपण जर हिलिंग करतोय म्हणजे काय झालं, अदृश्य स्वरूपात आपण त्यांच्या तर इनर एनर्जीला टच करतो, मग आपल्याला प्रोटेक्शनची गरज नाहीये का? दॅट्स वाय फॉर अवर प्रोटेक्शन आपण वॉटर चार्ज करून 1 2 3 4 5 प्रोसेस करून आणि त्याच्यानंतर पुढे सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये तुम्हाला क्रिस्टलची ओळख करून दिल्या जाते. आता जसं माझ्या हातात तुम्ही बघताय की 3 ब्रासलेट आहे, कशासाठी आहे? हे माझ्या प्रोटेक्शनसाठी आहे आणि एक पूर्ण ओव्हरऑल माझा हेल्थ आणि कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टींसाठी ते मी ब्रासलेट वापरलेलं आहे. तर त्या ओके पद्धतीने आपल्या हिलर्ससाठी हे ब्रासलेट म्हणजे क्रिस्टल्स हे आपल्या प्रोटेक्शनसाठी कामात येत असतात. ठीक आहे. ओके. थँक्यू. ओके, थँक्यू. सो आय थिंक एक लास्ट क्वेश्चन घेऊ. हा, बोला धरप मॅडम. हा मॅडम, मला हे विचारायचं होतं की काही व्यक्ती आपल्यासाठी आपल्या बाबतीत खूपच निगेटिव्ह असतात. म्हणजे हम्म. आपण कितीही चांगले वागलो तरी पण ती लोक निगेटिव्हच वागतात. मग अशा अशा लोकांसाठी आपण हे बॉल क्रिएट करू शकतो का? तुमचा उद्देश काय, ते चांगले वागायला पाहिजे. जर हा चांगले उद्देश वागायला असेल पाहिजे, तर वाईट नाही. डेफिनेटली आपण करू शकतो. आणि रेकीच्या मास्टर लेवलमध्ये आपण सतीचं ग्रीड लावायला शिकतो. आणि त्या सतीच्या ग्रीडमध्ये आपण अशा 2 प्रकारच्या सतीचे ग्रीड असतात. एक असं ग्रीड असतं की ज्यात अनवॉन्टेड लोकांना आपण दूर करू शकतो. म्हणजे बरेचसे लोक असे असतात की ज्यांना आपल्या जीवनातून आपल्याला दूर करायचं असतं, किंवा काही लोकांना आपल्याला जवळ म्हणजे आपले नातेसंबंध सुधारण्यासाठी देखील सतीचं हो. ग्रेड वापरू शकतो. हे आपण रेकीच्या मास्टर लेवलमध्ये शिकत असतो. ठीक आहे. ओके. ओके, थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. अंजली मॅडम. मॅम, पहिला जो बॉल होता त्यामध्ये एनर्जी ती जास्त जाणवली आणि हाताला कारण ती झटका एनर्जी बसला. नव्हती, ती सगळी हेवीनेस होती घरातली, प्रत्येक व्यक्तीतली, हा, म्हणून तो हात जड झाला होता. आणि झटका पण बसला जास्त हा, तर जोरात सांगते ना, ती हाताला. तुमच्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी आहे ती एकत्र हा. कलेक्ट केली होती ना. रोज रोज जेव्हा तुम्ही बॉल टाकाल तर काय होईल? आता ती कलेक्टिव्ह एनर्जी आहे. पण जेव्हा तुम्ही दररोज निगेटिव्हिटीचा बॉल रिमूव्ह करता, तर मग दिवसभरातलीच राहते, तर ती तेवढी इफेक्टिव्ह नाही राहत मग. आणि रोज क्लिन्झिंग केल्यामुळे त्या निगेटिव्ह एनर्जीचा फ्लो हळूहळू कमी होऊन जातो. आणि पॉझिटिव्ह नॉर्मल वाटली एनर्जी, हा, तर तर मग आता ती तुम्ही हळूहळू दहा वाढलेली. पर्सेंट एनर्जीवरच आहे ना मॅडम. रेकीच्या हा. 10% विसरू नका की रेकीची लेवल 1 जी आहे ती 10% वरच काम करते. तिथे तुम्ही 100%चा फायदा होऊ शकत नाही. ठीक आहे. ओके. आता थँक्यू. गीता मॅडम तुमचा लोकरे मॅडम तुमचा प्रश्न नंतर घेऊया. ठीक आहे. कारण आता आपल्याला काय करायचं आहे, मेडिटेशन करून म्हणजे तुमचं हिलिंग करायचं आहे. ओके, सो रेडी आहात आपल्या दुःखांना दूर करण्यासाठी? सगळ्यांनी थोडं पाणी पिऊन घ्या, जस्ट रिलॅक्स मोडमध्ये बसा. प्रगती, एक ग्लास मध्ये पाणी आणून द्या बरं तिकडून यांना. वी कॅन हील अवर सेल्फ. मॅजिक बघायचं आहे आपल्याला हिलिंगचं. चलो, रेडी हो. बघा, जर व्हिडिओ नसला तर तुम्हाला अधिक एनर्जी चांगल्या पद्धतीने जाणवतील. मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असलेल्या हिलिंगचा फायदा होईल. ठीक आहे. सो
Switch on your video. Okay. So दोन्ही हात रब करायचंय. त्याच्यानंतर दिव्यरेखी शक्तीला आवाहन करायचंय. प्रयत्न करा की या 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि तळहात आकाशाकडे अशा हात मांडीवर ठेवून द्या. हात मांडीवर, जस्ट रिलॅक्स. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, सगळ्या प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचत आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जांना ग्रहण कराल तेवढंच सुंदर तुमचं हिलिंग होणार आहे. तेवढाच सुंदर तुम्ही या ऊर्जांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेणार आहात. तेवढाच सुंदर अनुभव तुम्ही या ऊर्जांचा आपल्या जीवनामध्ये घेणार आहात. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रापर्यंत पोचत आहे. अनुभव घ्या की क्राउन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, अनेक नकारात्मक विचारांचे जाळे पसरलेले असतील तिथे, किंवा ब्रेनमध्ये काही तक्रारी असतील, काही अडचणी असतील, काही डिस्कम्फर्ट असतील, त्या सगळ्या नकारात्मकतेला, त्या प्रत्येक डिस्कम्फर्टला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथून कायम स्वरूपी काढून टाकत आहे. जस्ट अलाव. परवानगी द्या त्या नकारात्मकतेला तिथून निघून जाण्यासाठी. वर्षानुवर्ष कुणाबद्दल तिथे द्वेष असेल, तिरस्कार असेल, कुठल्या गोष्टीने नकारात्मक ऊर्जा तिथे साठलेली असेल, आज त्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला अलाव करा तिथून निघून जाण्यासाठी. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. हे दिव्य ब्रह्मांड ऊर्जा अधिक डीपर, डीपर, डीपर तुमच्या दोन्ही भुवयांच्या थोडं वर असलेल्या थडापर्यंत पोचलेली आहे. दोन्ही डोळे, नासिका, दोन्ही कान, भाल प्रदेश, संपूर्ण मस्तिष्क, दोन्ही गाल. कुठलेही डिस्कम्फर्ट असेल, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, सेल्स लेवलवर, त्या प्रत्येक डिस्कम्फर्टला, सगळ्या नकारात्मकतेला ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा या सर्व नकारात्मकतेला दूर करत आहे. अगदी परमनंटली दूर करत आहे. परमनंटली दूर करत आहे.
फक्त अलाव करा या प्रत्येक नकारात्मकतेला तुमच्या शरीरापासनं, मनापासनं, प्रत्येक विचारापासनं दूर जाण्याची. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोचत आहे. तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोचत आहे. संपूर्ण थ्रोट चक्र. बघा इथे अनेक अव्यक्त भावना आहे, ज्या कुणातरी सोबत शेअर करायच्या होत्या, बोलायच्या होत्या, पण त्या कंठापर्यंतच येऊन थांबून गेलेल्या आहे. अशा प्रत्येक त्या अव्यक्त भावनेला आज त्या ब्रह्मांडी ऊर्जांसोबत पुढे जाण्यास परवानगी द्या. जस्ट अलाव. थायरॉइड ग्लँड, श्वसन नलिका, अन्न नलिका, मानेचा भाग, अगदी आपला छोटा मेंदू, कुठेही काही डिस्कम्फर्ट असेल, शारीरिक लेवलवर जे काही डिस्कम्फर्ट असेल, वेदना असतील, तणाव असेल, त्या प्रत्येक वेदनेला आणि तणावाला आज अलाव करा. तुमच्या शरीरातनं, प्रत्येक सेलमधनं, प्रत्येक ऑर्गनमधनं दूर होण्यासाठी. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. परवानगी द्या. आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोचत आहे. संपूर्ण हृदय. हृदयावर कुणाच्या बोलण्याने, कुणाच्या शब्दांनी, कृतींनी जो कुठला आजपर्यंत आघात झालेला आहे, त्या प्रत्येक दुःखाला, वेदनेला आज अलाव करा तुमच्या ऊर्जा सेक्टरमधनं दूर जाण्याचा. दोन्ही खांदे, अगदी हातांच्या बोटांपर्यंत, नखांपर्यंत जे कुठलं डिस्कम्फर्ट असेल दोन्ही हातांमध्ये, तुमच्या छातीच्या भागामध्ये, लंग्समध्ये, पाठीच्या भागामध्ये, हृदयामध्ये, आज त्या प्रत्येक डिस्कम्फर्टला, प्रत्येक वेदनेला, हृदयामध्ये साठवून ठेवलेल्या प्रत्येक दुःखाला आज अलाव करा. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आणि ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्या प्रत्येक दुःखाला स्वतःमध्ये साठवून घेत आहे. तुम्ही ज्या ज्या दुःखाला आज अलाव करता आहे तुमच्या ऊर्जेतनं बाहेर जायला, त्या प्रत्येक दुःखाला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा अलाव करते आहे तुमच्या जीवनामधनं कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी. तुम्ही पण तिला अलाव करा, अलाव करा. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा मणिपूर चक्रापर्यंत पोचत आहे, नाभीच्या 3 बोटावर. आणि बघा इथे तुमच्या सगळ्या अतृप्त इच्छा आहेत. जी जी इच्छा तुमची पूर्ण झाली नाही, त्या अपूर्ण इच्छांच्या संवेदना इथेच साठलेल्या आहेत, इथेच साठलेल्या आहेत. तुमचे संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम इथेच आहे. संपूर्ण स्टमक, पॅनक्रिया, लहान आतडे, मोठे आतडे, अगदी सगळ्या ऊर्जा इथेच आहे. कुठलेही पचनासंबंधित आजार असतील, पोटामध्ये काही डिस्कम्फर्ट असेल, कुणाला फॅटी लिव्हरचा त्रास असेल, त्या प्रत्येक डिस्कम्फर्टला, शरीर लेवलच्या प्रत्येक वेदनेला आणि तुमच्या प्रत्येक अतृप्त इच्छेला आज तिथून रिलीज करा. जस्ट रिलीज, जस्ट रिलीज, जस्ट रिलीज, जस्ट रिलीज. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आज प्रत्येक संवेदनेला बाहेर काढायचं आहे. प्रत्येक नकारात्मक संवेदनेला कायमस्वरूपी बाहेर काढायचं आहे. प्रत्येक नकारात्मक संवेदनेला कायमस्वरूपी बाहेर काढायचं आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचत आहे, जे नाभीच्या 3 बोटं खाली आहे. संपूर्ण जेनेटिक ऑर्गन, त्याच्यामध्ये कुठल्याही कारणाने कुठलाही काही प्रॉब्लेम असेल, तुमचा संपूर्ण पाठीचा भाग, तुमचं लोअर बॅक, कमरेचा भाग, जिथेही काही डिस्कम्फर्ट असेल, त्या प्रत्येक डिस्कम्फर्टला रिमूव्ह करायचं. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव टू रिमूव्ह, जस्ट अलाव टू रिमूव्ह, जस्ट अलाव टू रिमूव्ह. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे, रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. आजपर्यंत आयुष्यात जीही अस्थिरता होती, त्या प्रत्येक अस्थिरता आणि त्या अस्थिरतेच्या कारणाला ही दिव्य ऊर्जा तिथून रिमूव्ह करत आहे. आयुष्यामध्ये जी कुठली अनस्टेबिलिटी आहे,
जे कुठले दुःखांचे आवरण आहे, अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत ज्या कुठल्या नकारात्मक ऊर्जा आहे, त्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तिथून काढून घेताय. एकदा थोडं अवलोकन करा. तुमच्या डोक्याच्या केसांपासनं पूर्ण पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ऑर्गन मध्ये जो कुठला डिस्कम्फर्ट आहे अजूनही शिल्लक उरलेला असेल, त्या प्रत्येक डिस्कम्फर्टला, तुमच्या संपूर्ण शरीराला आणि प्रत्येक अवराच्या प्रत्येक ऊर्जेला, 7 चक्राच्या नकारात्मक ऊर्जांना पूर्णपणे काढून घेतल्या. पूर्णपणे 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 जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि तुमच्या तळपायातनं एक दिव्य ऊर्जा, ती सगळी नकारात्मकता घेऊन बाहेर पडलेली आहे. तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत शरीरातील प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेलमध्ये असलेली प्रत्येक नकारात्मकतेला घेऊन ही दिव्य ऊर्जा बाहेर पडलेली आहे, बाहेर पडली आहे, बाहेर पडलेली आहे. आणि खोल पृथ्वीच्या भूगर्भात पोहोचलेली आहे. डीपर 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 खोल पृथ्वीच्या भूगर्भात पोहोचलेली आहे. बघा, तिथे एक मोठा दगड आहे, मोठा दगड आहे, मोठा दगड आहे. आणि तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत शरीर 7 चक्रावरामध्ये काढलेली पूर्ण नकारात्मकतेला त्या दगडाला पूर्णपणे बांधून टाकलेला आहे, पूर्णपणे बांधून टाकलेला आहे, पूर्णपणे बांधून टाकल्या, पूर्णपणे बांधून टाकलेला आहे. ज्या कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी आहे, प्रत्येक निगेटिव्हिटीला बांधून टाकलाय. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आणि एकच वार आणि तुमचं त्या निगेटिव्हिटीशी कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. त्या निगेटिव्हिटीशी कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. कायमस्वरूपी नातं तुटलेलं आहे. आणि आता दिव्य प्रकाशमय ब्रह्मांडीय ऊर्जा त्या पृथ्वीच्या खोल भूगर्भातून परत एकदा तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे. तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे. आणि तुमच्या दोन्ही तळपाय, पायाचा वरचा भाग, पोटऱ्यांचा भाग, दोन्ही गुडघे, मांड्यांचा भाग, जंघांचे जोड, जेनेटिक ऑर्गन आणि रूट चक्रापर्यंत दिव्य ऊर्जांनी तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. अनुभव करा. एक दिव्य ऊर्जांचा प्रवाह तुमच्या तळपायापासनं जेनेटिक ऑर्गन पर्यंत, रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे आणि तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य उपचारक ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. आणि आता रूट चक्रामध्ये एक लाल रंगाचा दिव्य प्रकाश तिथे ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि दिव्य हिलिंग उपचार तिथे तुमचा होतोय. रूट चक्र आणि रूट चक्राशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन हिल होत आहे. एक लाल रंगाच्या दिव्य प्रकाशमय ऊर्जांनी तुमचं रूट चक्र आणि रूट चक्राशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन हिल होत आहे, प्रत्येक ऑर्गन हिल होत आहे. आणि आता ही दिव्य उपचारक ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेल्या चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आणि केशरी रंगाच्या दिव्य ऊर्जांनी तुमचं स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन ऍक्टिव्हेट झालेलं आहे. स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन ऍक्टिव्हेट झालेला आहे. संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन ऍक्टिव्हेट झालेला आहे. संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन ऍक्टिव्हेट झालेला आहे. संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन ऍक्टिव्हेट झालेला आहे. केशरी रंगाच्या दिव्य ऊर्जांनी तुमचं स्वाधिष्ठान चक्र ऍक्टिव्हेट झालंय. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या नाभीच्या 3 बोट वर असलेल्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आणि पिवळ्या रंगाच्या दिव्य ऊर्जांनी तिथे प्रकाशमय झालेल्या आता भौतिक जगतातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम हील होते आहे. पॅनक्रियाज, लिव्हर, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, किडनी, प्रत्येक ऑर्गन हील होत आहे, प्रत्येक ऑर्गन हील होत आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशमय ऊर्जाने तुमचं हृदय, संपूर्ण लंग्स, श्वसन नलिका, अन्न नलिका हील होते. हिरव्या रंगाच्या प्रकाशाने तुमचं हृदय संपूर्ण करुणा आणि प्रेमाने भरत आहे. हिरव्या रंगाच्या दिव्य ऊर्जांनी तुमचं हृदय करुणा आणि प्रेमाने भरत आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. थ्रोट चक्रामध्ये अगदी लाईट ब्लू कलरच्या ऊर्जांनी व्याप्त झालेला आहे. तुमच्या वाणीमध्ये तेज आलेलं आहे. तुमच्या वाणीमध्ये तेज आलेलं आहे. आणि तिथे असलेलं थायरॉइड ग्लँड, अन्न नलिका, श्वसन नलिका या संपूर्ण ऑर्गन हील होतात आहे. संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचा संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, नासिका, ओठ, ओठांच्या आतमध्ये असलेली दंतपंक्ती, जिव्हा,
संपूर्ण मस्तिष्काला ऍक्टिवेट करत आहे. ऍक्टिवेट करते आणि डार्क निळ्या रंगाच्या ऊर्जाने तुमचं संपूर्ण मस्तिष्क सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं आहे. आणि आता हे दिव्य ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये पोहोचलेली आहे आणि डार्क जांभळ्या रंगाच्या प्रकाशमय ऊर्जांनी तुमचं संपूर्ण क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे आणि प्रत्येक विचार आज पासून आत्तापासून सकारात्मक झालेला आहे, सकारात्मक झालेला आहे, सकारात्मक झालेला आहे. आणि दिव्य प्रकाशमय ऊर्जांचा फ्लो तुमच्या क्राऊन चक्रातनं प्रकाशित होऊन अगदी या ऊर्जांचा फ्लो एखाद्या फाउंटेन प्रमाणे तुमच्या औरामध्ये स्प्रेड होतोय. तुमचा संपूर्ण औरा या सप्त चक्रांच्या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट होत आहे. संपूर्ण औरा या सप्त चक्रांच्या दिव्य ऊर्जांनी ऍक्टिव्हेट होत आहे आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल, प्रत्येक विचार हा सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण होतोय. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, या दिव्य ऊर्जांनी आपला औरा परिपूर्ण होतोय. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल, जन जन का मंगल या भावनेने आपला संपूर्ण औरा परिपूर्ण होत आहे, परिपूर्ण होत आहे, परिपूर्ण होत आहे. चेहऱ्यावर एक दिव्य स्माईल आणायचं आहे, एक दिव्य स्माईल. बघा, ते एक लहान मूल जेव्हा झोपेत देखील स्माईल करतं तसं दिव्य स्माईल आणायचं आहे. स्माईल. कल्पना करा जणू आज तुमचा जन्मदिवस आहे. त्या ब्रह्मांडाने ही दिव्य नवी ऊर्जा तुम्हाला भेट स्वरूपात दिलेली आहे. एक सुंदर गिफ्ट ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेलं आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आज तुम्ही स्वस्थ आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. या संपूर्ण ब्रह्मांडाने तुमच्यावर संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा दिव्य उपचार तुमच्यावर केलेला आहे, दिव्य उपचार तुमच्यावर केलेला आहे. स्माइल 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 बर्थडे, इट्स युअर बर्थडे, इट्स वंडरफुल डे. स्माइल, एक वंडरफुल स्माइल चेहऱ्यावर आणायचं आहे. या स्माइल मध्ये आरोग्य आहे, या स्माइल मध्ये आनंद आहे, परमानंद आहे. जीवनातला प्रत्येक सुखाचा क्षण आहे. सो एन्जॉय दिस ब्युटिफुल स्माइल, इनर स्माइल. स्माइल 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 बर्थडे, इट्स वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे. कीप स्माइलिंग. यस, कीप स्माइलिंग. येऊ द्या त्या स्माइलला बाहेर. खूप दिवसापासून कुठेतरी अडकडून पडलेली होती, त्या स्माइललाच बाहेर काढा. यस, यू आर वंडरफुल. होल वर्ल्ड इज वंडरफुल. हे जग खूप सुंदर आहे आणि या जगामध्ये तुमचं महत्व खूप सुंदर आहे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आज या स्माइलचा, परमानंदाचा अनुभव घ्या. स्माइल 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 बर्थडे. थांबवू नका. आज जर या स्माईलला तुम्ही बाहेर काढलं तर इथून पुढच्या जीवनामध्ये पूर्ण आयुष्य या स्माईल सोबत आहे. सो स्माइल 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 बर्थडे, इट्स वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आय एम वंडरफुल, यू आर वंडरफुल, होल वर्ल्ड इज वंडरफुल. हे जग खूप सुंदर आहे आणि या सुंदर जगाचा एक आनंदी पार्ट आपण आहे, एक सुंदर पार्टिकल आपण आहे. सो स्माइल 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 बर्थडे, इट्स वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे. स्माइल 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 बर्थडे, इट्स वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे. एन्जॉय, enjoy with this beautiful smile. Smile, smile, smile birthday. It's wonderful day. Keep smiling, keep smiling, keep smiling. आणि याच सुंदर स्माइल सोबत स्लोली स्लोली कम बॅक. हळुवार परत यायचं आहे. परत यायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, just relax, just relax and slowly,
स्लोली कम बॅक विथ दिस ब्युटिफुल स्माइल. चेहऱ्यावर एक हळूवार स्मित हास्य घेऊन परत यायचंय. सो व्हेरी गुड, वंडरफुल. स्लोली, slowly come back, slowly come back, slowly come back. Yes, wonderful. सो आज आपण या ध्यान साधनेतनं आपल्या शारीरिक मानसिक दुःखांना दूर केलेलं आहे आणि एक नवी स्माईल, इनर स्माईल क्रिएट केलेली आहे. या स्माईलला सांभाळा. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये दुःख वाटेल किंवा दररोज पुढे आजचं जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही बघा आणि तुमच्या जीवनातील त्या दुःखांना अगदी सहज रोज तुम्हाला नवी एनर्जी यातनं मिळणार आहे. रोज आपण निगेटिव्हिटीला दूर करून पॉझिटिव्हिटी ग्रहण करणार आहे. सो थोडं पाणी पिऊन घ्या आणि जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सो कसं वाटतंय? एनी शेअरिंग? आज तुम्हाला ग्रुपवर एक गुगलची लिंक येईल, जिथे तुम्ही सेशन कसं वाटतंय त्याचं शेअरिंग करू शकता. कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू. गीतांजली मॅडम, हाऊ डू यू फील? अं, एक लहानपणी एक एलिस इन वंडरलँड म्हणून कार्टून हे बघायचं, छोट्या मुलीचं वंडरलँड. तशीच फिलिंग होती, म्हणजे अख्खं अगदी वंडरलँड फिरून आल्यासारखं वाटतंय. ग्रेट. काही लोकांना जड वाटू शकतं, ब्लॉकेजेस जास्ती असतात, पण ही साधना दैनंदिन लेवलवर नियमितपणे केली की तुमचं शरीर संपूर्ण रिलॅक्स होऊन जाईल आणि आपोआप तुमचं इंटरनल हिलिंग सुरू होऊन जाईल आणि एक सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या ऊर्जांचा पुढे घेऊ शकाल. सो वंडरफुल. ग्रेट. एनीवन? माया मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान वाटलं. सुरुवात पासून म्हणजे एवढ्या थंडीमध्ये सुद्धा मला गरम वाफा निघत होत्या, ज्यावेळेस पूर्ण निगेटिव्ह एनर्जी आपली बाहेर पूर्ण पडत होती. आणि सेकंड टाइमला ज्यावेळेस परत आपल्याला हिलिंग झालं की आपल्या पूर्ण ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये येत आहे, तर त्यावेळेस तुम्ही जे कलर सांगत होत्या तर ते कलर मला दिसत होते डायरेक्ट त्याच्यामध्ये. जे जे कलर सांगत होता ते दिसत होते, आधीच दिसत होते बोलायच्या आधी. आणि खूप म्हणजे इतकं रिलॅक्स वाटतंय ना, आणि खूप आनंद वाटतोय. थँक्यू मॅडम. खूप छान. व्हेरी गुड. अंजली मॅडम. मॅडम, खूप हलकं झाल्यासारखं वाटते आणि शरीरातून काहीतरी खूप असं साचलेलं निघून गेल्यासारखं वाटतं, शरीरातलं, मनातलं आणि डोक्यातलं पण. खूप अशा गोष्टी काही होत्या ज्या कोणाला बोलायच्या राहून गेलेल्या होत्या, माफी मागायची राहून गेली होती कोणाला. तर ते आज असं हलकं झाल्यासारखं वाटतं. माझं मन मला हलकं झाल्यासारखं वाटतं. जे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक होती भावना, जे की आता आपण कधीच नाही व्यक्त होऊ शकणार त्या व्यक्तीसमोर, ती भावना आज माझ्या मनातून थोडी निघून गेल्यासारखं वाटतं. पण माझं मन मला आज हलकं झाल्यासारखं वाटतं. खूप छान. ग्रेट. मॅडम, मला आणखीन एक विचारायचं होतं. आपल्या रेकीचा सेकंड आणि थर्ड लेवलचा पण क्लास राहील का असाच? तुम्ही घ्याल का? मी घेणार आहे, पण त्याचे डिटेल्स मी उद्या देणार आहे. ठीक आहे. मंडे आणि आपली सेकंड लेवलची बॅच रेग्युलर चालू होईल. त्याचे डिटेल्स तुम्हाला सगळे, पण ती आपली पेड आणि एक नॉमिनल फीज असते, त्याची लाईफ टाईम ऍक्सेस असतो. त्याचे पूर्ण डिटेल्स सेकंड थर्ड लेवल इन्क्लुडिंग आहे. त्याच्यासोबत मी क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग देखील माझ्याकडनं गिफ्ट म्हणून देत असते.
तर त्याच्यामुळे 4 कोर्सेसची एक नॉमिनल लाईफ टाईमसाठी फी आहे, लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डेड सेशन. तर ते आपण उद्या त्याचं डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. आणि मॅडम तुमच्याकडून रेकी करून घ्यायची आहे मॅडम, मला. बघा आता तुमच्या या प्रश्नाचं उत्तर, एक हिलर म्हणून जर मी कुणाला रेकी देईल तर मी फक्त 4 लोकांपर्यंत पोहोचू शकते एका दिवसाला. कारण मी पण माझ्या विद्यार्थ्यांना सांगते स्वतःची एक प्रॅक्टिस आणि 4 लोक एवढंच हिलिंग करायचं. पण हम्म. जर का मी हे जे ट्रेनिंग देते तर आत्ताच्या घडीला 250 लोक प्रेझेंट आहे. तर हा. एका वेळेस मी माझी झूमची लिमिट 1000 लोकांची आहे. तर मी 1000 लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि मी, बघा आपण जीवन जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्याचा तो एक लास्ट क्षण असतो, जिथे कपाळावर लावलेला 1 रुपयाचा सिक्का जे दुसरे लावतात तो सुद्धा आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपण सोबत घेऊन जातो ते ब्लेसिंग. आता या जे लोक 250-300 लोक जे आपलं रेग्युलर क्लास करतात आहे, आणि गेल्या 3 वर्षापासून मी ह्या बॅचेस घेते फ्रीमध्ये. तर ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये ते सुंदर हॅपीनेस तयार होतं, त्यांच्या मनातनं एक ब्लेसिंगची भावना निघाली, ती माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी इनफ आहे. आणि हेच माझं प्रोफेशन आहे. तर त्याच्यामुळे मी जी काही फी घेते ती नॉमिनल, बाकीचे ट्रेनर जे फीज रिपीट म्हणजे कोर्स रिपीट करण्यासाठी जी फी घेतात ती चार्ज करत नाही. तर त्याच्यामुळे हिलिंगसाठी मला मर्यादा आहे. पण त्यातही आम्ही एक असं केलेलं आहे की जे आपले मास्टर लेवलचे झालेले स्टुडंट असतात आणि ज्यांना सेवा भावनेने हिलिंग करायचं असतं, तर त्या ग्रुपमध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग देतो. पण तो ग्रुप फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे, जे सेकंड आणि थर्ड लेवलचे, ते आणि त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचा मित्र परिवार. कारण जर आपण सगळ्यांसाठीच केलं तर रोज आमच्याकडे हजारो लोक आणि तेवढी हिलर्स आमच्याकडे नाही आहे की जे निशुल्क एवढी सेवा देऊ शकतील. तर जे सेकंड थर्ड लेवलचे असतात त्यांच्यासाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी, इमर्जन्सीसाठी आपला फ्री हिलिंगचा ग्रुप आहे. नाही तर आपण स्वतः मास्टर हिलर बनून आपल्या कुटुंबाला आणि आपण स्वतःला हील करू शकतो. ठीक ओके, आहे मॅडम, ती थँक्यू. रेकॉर्डेड मध्ये राहील ना इन्फॉर्मेशन आपल्या सेकंड आणि थर्ड लेवलची. हो हो, उद्याचं रेकॉर्डिंग मी जॉबला अपलोड होईल असते तर तर त्यांनी त्याच्यात डिटेल. बऱ्याचदा मला जॉबमुळे मला बऱ्याचदा अटेंड करणं होत नाही, नाही, मला ठीक आहे, व्हिडिओज बघावे उद्याचं लागतात. रेकॉर्डिंग मध्ये राहील सगळं. ठीक आहे. धन्यवाद मॅडम, खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू. जयश्री मॅडम, माईक ऑन करा. हा मॅडम, आतून मनातून खूप हलकं हलकं वाटलं मला. असं म्हणजे नाही का, ज्या व्यक्ती बरोबर असं बोलायचं होतं मला ती व्यक्ती डोळ्यासमोर आली माझ्या. असं म्हणजे मी कधी तिच्या समोर बोलूच शकणार नव्हते असं वाटलं, पण आतून मनातून मला जे बोलायचं होतं ते मन सगळं मोकळं केल्यासारखं जाणवलं मला आतमध्ये. पण अचानक नंतर नंतर आहे ना खूप डोकं दुखायला लागलं. मॅडम, होतं डोकं ते जड, जेव्हा ब्लॉकेजेस निघतात ना तेव्हा शरीर भारी पडतं. किंवा काही लोकांना मळमळ सुद्धा होते, काही लोकांना लूज मोशनचा त्रासही होतो. कारण या सगळ्या ज्या भावना आहेत त्या शरीर लेवलवर कुठेतरी कुठल्या तरी ऑर्गनमध्ये घर करून आहेत. आणि जेव्हा आपण क्लिन्झिंग प्रोसेस, मग जिथे त्या साठलेल्या आहेत तर त्या पद्धतीने त्या निघतात. जर तुमच्या मणिपूर चक्रामध्ये आहे, स्वादिष्ट चक्राच्या, तर तुम्हाला लूज मोशन्स होऊ शकतात, उलटी होऊ शकते. डोक्यात साठलेले आहे तर अचानक रडावसं वाटू शकते, डोळ्यातनं अक्षरशः अश्रूंच्या धारा. तर त्या भावना जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत क्लिन्झिंग होणार नाही. तर बऱ्याच लोकांना या पद्धतीने या भावना जाणवू शकतात. धन्यवाद मॅडम. थँक्यू. दर्शना मेहता, माईक ऑन करा मॅडम, बोला. मॅडम खरंच खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं, इतकं हलकं वाटलं. आणि ते दिव्य ऊर्जा असं जाणवत होते की एनर्जी बॉल आपल्या आतपर्यंत जातोय. म्हणजे तुमच्या सांगण्याची ती एक ही जी आहे शैली, किंवा खरंच एखादं द्यायचं हे असतं ते पोहोचत होतं आतपर्यंत ते शब्दांनी. खूप थँक्यू, धन्यवाद मॅडम. थँक्यू, थँक्यू. जयश्री मॅडम. सॉरी मॅडम, चुकून हँड रेज झाला चुकून. ओके, चालेल, काही हरकत नाही. रश्मी बाली. मॅडम, आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. कारण मी हा जो आज अनुभव घेतला तो म्हणजे मला कदाचित मी शब्दामध्ये नाही सांगू शकणार. कारण जेव्हा तुम्ही ते सांगत होतात तेव्हा ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जसं क्राऊन चक्र आहे किंवा
अनाहत चक्र आहे, त्या त्या ठिकाणी मला आहे ना व्हायब्रेशन जाणवत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर मला प्रचंड रिलॅक्स आणि इतकं हलकं वाटलंय की म्हणजे एक प्रकारचं रिज्युएनेशन झाल्यासारखं फिलिंग आहे. आणि आय एम रिअली ग्रेटफुल. आणि अम, मी सेकंड आणि थर्ड साठी मी इच्छुक आहे. ऍक्च्युली मी ह्याच्या आधी सुद्धा जॉईन करायचा प्रयत्न केला होता तुमचा हा लेवल 1, पण मला तो काही कारणांमुळे करता नाही आला. आणि आज हा सुद्धा लेवलचा जो कोर्स आहे तो मी डे 6 पासून केला आहे. आता डे 1 पासूनचे रेकॉर्डिंग्स मी सगळे परत तुमचे बघीन. आणि मी फार म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये फार पॉझिटिव्ह झाली आहे मी गेल्या 2 दिवसातच, 2-3 दिवसातच. थँक्यू ग्रेट. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. सुचेता मॅडम. माईक ऑन करा मॅडम. हो, केला केला हा, मॅडम. बोला. मॅडम खरोखर धन्यवाद. खूप छान वाटलं. आणि काल जेव्हा तुम्ही हे घेतलं शक्तिपात, तेव्हा पण डोळ्यातून अश्रू आले होते. आज पण डोळ्यातून अश्रू आले. आधी सुरुवातीला जड वाटलं, पण आता खूप छान वाटतंय. आणि असं वाटतंय की फार उशिरा तुम्ही मला भेटलात, पण चला आता आयुष्याच्या उत्तरार्धात तरी का होईना आपली भेट झाली. आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते, तुमचे आभार मानते, परमेश्वराचे आभार मानते, आणि अमृतमय रेखीचे सुद्धा आभार मानते. आणि ह्याचा फायदा मला घेता यावा किंवा मला हे सर्व जमावं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. धन्यवाद मॅडम. खूप तथास्तु. छान. तथास्तु. तथास्तु. हर्षदा थँक्यू मॅडम. मॅडम. हर्षदा मॅडम बोला. थँक्यू मॅम, छान वाटलं. पण मला ना एक हात लेफ्ट हँड खूप हलका वाटत होता आणि राईट हँड आहे ना खूप जडपणा जाणवत होता. आणि त्याच्यानंतर बॅक साईडला आहे ना म्हणजे असं खूप टोचल्यासारखं फिलिंग्स वगैरे येत होत्या, असं पेन जाणवत होतं. जे ब्लॉकेजेस असतात ना ते निघताना थोडंसं हेवीनेस किंवा त्या भागावर हम्म, जिथे त्रास आहे, वेदना आहे, तिथे खिचाव. कारण हम्म. आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या काही भावना आहेत त्या दुःखाच्या, वेदनेच्या, किंवा आपण या जन्मामध्ये जे काही सफरिंग सहन केलेलं आहे ते सगळ्या सफरिंग कुठेतरी फिजिकल लेवलवर, सेल लेवलवर त्याच्या मेमरी स्टोअर आहे. आणि त्या जेव्हा आपण या प्रकारची साधना करतो, मेडिटेशन करतो, तर त्या निघून जातात. ठीक आहे. अच्छा. आणि ते निघत असताना मग तिथे तिथे तुम्हाला ते सेन्सेशन जाणवतं. ते फार वेळ नसतं, काही वेळ ते येऊन परत ते रिलीज होऊन जातं. ओके. कंटिन्यू 21 डेज केल्यानंतर हे हा, निघून जाईल का पण मग बघा म्हणजे? ही जी ऊर्जा आहे 10%ची आहे. जेव्हा तुम्ही ओके. हळूहळू प्रॅक्टिस मध्ये येता किंवा सेकंड लेवलमध्ये ही ऊर्जा 40%, थर्ड लेवलमध्ये 100% ऊर्जांनी तुम्ही काम करताय, त्याला सिम्बॉल्स तुम्हाला मिळतात रेक्कीचे, त्याच्यानंतर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हिलिंग करू शकता. ओके. कारण की ऍक्च्युली मी खूप हॉस्पिटल्स वगैरे म्हणजे डॉक्टर चालू आहेत माझे, पण रिझन सापडत नाहीये असं. ओके. एक आपल्याकडे औरा स्कॅनिंगचं पण रिपोर्टचं सगळं आहे. इफ युअर इंटरेस्टेड, कंपल्शन नाही आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी आमच्या टीमशी संपर्क साधून की का ब्लॉकेजेस आहेत, कुठल्या चक्रावर ब्लॉकेजेस आहेत ते फाइंड आउट करू शकता. ओके. ठीक आहे. हो, थँक्यू. ओके, थँक्यू. वृषाली मॅडम. मॅडम खूप वेळा असं होतं की थोडा वेळ माझं म्हणजे व्यवस्थित लक्ष लागतं, पण जेव्हा आपण डोळे बंद करतो ना तेव्हा असं झोप आल्यासारखं होतं आणि डोकं खूप जड होतं. ते हा, त्याचं कशामुळे होतं? कारण ब्लॉकेजेस आहेत मॅडम. आपल्या आवरा लेवलवर, चक्रा लेवलवर जे ब्लॉकेजेस असतात त्या ब्लॉकेजेस जास्ती असतात. त्याच्यामुळे कुठल्याही साधनेमध्ये आपण जेव्हा जातो तर ते ब्लॉकेजेस आपल्याला वर्क करू देत नाही. ठीक आहे. मग त्यासाठी आपण काय करायचं? त्यासाठी मॅडम आपण जे आता प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस समजून घेणार उद्याच्या सेशनमध्ये, तर त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. म्हणजे उद्या मी आपण काल सकाळी पण बसले होते ना ध्यान साधनेला आपल्या, तर म्हणजे सकाळी एकदम 4 वाजता उठले तेव्हा एकदम फ्रेश होते की मला हे करायचंय. म्हणजे मी कधी असं उठले नाही की स्वतःहून 4 वाजता उठले, मला कोणीतरी असं सांगतं की तुला उद्या उठायचंय किंवा अलार्म वाजल्यावरती पण असं वाटत नाही थोडा वेळ झोपू, पण मी काल उठले होते. पण जेव्हा ती साधना चालू झाली तेव्हा मला असं म्हणजे इतकं डोकं जड झालं की मला अक्षरशः झोप येत होती अशी.
पण जाणवत होतं की काहीतरी कोण बोलतंय किंवा काही चाललंय. हे खूप वेळा माझ्या बरोबर असं होतं. काही हरकत नाही, होऊन जातं ते. ब्लॉकेजेस आहे, हळूहळू क्लीन होतात. ओके. ओके. थँक्यू. ओके. चाफेकर मॅडम. मला विचारायचं होतं, आता उद्या तुम्ही जे सांगाल डेली प्रॅक्टिस कशी करायची आहे, हम्म. तर ती डेली प्रॅक्टिस जेव्हा मी रेग्युलर सुरू करीन त्यावेळेला हा एनर्जी फ्लो जो आहे तो 10% तुम्ही म्हणताय आता प्रॅक्टिसमुळे आहे, वाढते. तो वाढतो ना? हा, हो. कारण कसं होतं की आता जो तुम्ही म्हणताय 10% आहे, तर थोडंफार व्हायब्रेशन जाणवत आहेत, पण स्वतःला हील करण्यासाठी आता जी व्हायब्रेशन जाणवत आहेत ती पुरेशी असतात किंवा असतील का? आणि नाही, लेवल प्रॅक्टिसने वन ती बघा आता. एक जसं आपण म्हणतो ना की दहावीचा विद्यार्थी पहिलीचा विद्यार्थी दहावीचं गणित सोडवू शकत नाही, त्याच हा 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 पद्धतीने ही जी लेवल वन असते ती स्वयंशुद्धीकरण कालावधी असते. म्हणजे ओके. आपले जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर करण्यासाठी सफिशियंट आहे. अच्छा. ओके, ते सफिशियंट आहे. हा, ओके ब्लॉकेजेस दूर ओके करायला ठीक आहे. ओके पण ओके आपल्याला जर हिलिंग कम्प्लीट करायचं आहे स्वतःचं ओके इतरांचं, तर आपल्याला ओके. नेक्स्ट लेवल करावी लागते. म्हणजे प्रॅक्टिस स्वतःवर करून करून आपण ती नाही वाढवू नाही शकतो मॅडम, लाईक. त्याच्या दीक्षा असतात. जसं तुम्ही लेवल वनची अच्छा अच्छा अच्छा. ओके 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 सेकंड लेवलची तुम्हाला दीक्षा घ्यावी ओके लागते. मास्टर ओके ओके लेवलची ओके दीक्षा आणि ऍडमिशन ओके नंतर प्रत्येक लेवलचं अटुनमेंट होतं. ओके 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 ठीक आहे. मग सेकंड थर्ड करायची आहे हा. म्हणजे कोर्स, तर तो उद्यापासून ह्याच्यात तुम्ही माहिती सांगा. हो हो हो, चालेल. ठीक. चालेल, थँक्यू. थँक्यू. सो आज ज्यांनी आपलं छान पैकी क्लिन्झिंग करून घेतलं त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. एक लक्षात घ्या, हा कुठलाही कोर्स नाही आहे. रेकीला कोर्स समजणारे कधीच कम्प्लीट करत नाही. ही एक जीवनशैली आहे जी आपल्याला दैनंदिन, जसं रोजचं जेवण महत्वाचं असतं ना, उपवासाच्या दिवशी पण आपल्याला फराळ लागतो, त्याच पद्धतीने ही दिव्य रेकी शक्ती दैनंदिन लेवलवर आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आणणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही या म्हणजे याचं रेकीचं दैनंदिन प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला याचे बेनिफिट्स मिळणार आहे. प्रत्येक लेव्हलनुसार तुमच्या एनर्जीनुसार याचे तुम्हाला बेनिफिट्स मिळतात. रेकीचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. फक्त आपल्या जीवनामध्ये जेवढे ब्लॉकेजेस असतात ते क्लीन करायला वेळ लागतो, म्हणून आपल्या हिलिंगसाठी वेळ लागत असतो. ठीक आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. उद्याचा आपला विषय राहणार आहे दैनंदिन प्रॅक्टिस कशी करावी. आजार आणि रेकीचे प्रोटोकॉल आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच आपण कुठल्याही व्यक्तीचं हिलिंग कसं करायचं आणि रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची हे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. परवाच्या सेशनमध्ये मणिमंत्र आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. सो विथ स्माइल आजचं सेशन आपण थांबवतोय. परत भेटू याच स्माइल एनर्जी सोबत उद्याच्या सेशनला. तोपर्यंत थँक्यू थँक्यू थँक्यू. अशीच स्माइल कंटिन्यू ठेवा. ओके, यू आर मोस्ट वेलकम. भेटूया उद्या.